शिंदे तुमचे पक्षाचे आमदार शिंदे साताराचे आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये पटत नाहीये म्हणजे विस्तव जात नाही असं म्हटलं जातंय. अगदी एकनाथ शिंदे जरी आले तरी त्यांच्याही कार्यक्रमांना आमदार जे आहेत महेश शिंदे ते हजर राहतात. नेमकं काय सुरू आहे? साताऱ्यामध्ये नक्की काय सुरू आहे याची भूमिका शंभूराज देसाईंनी काल प्रसारमाध्यमांशी ते स्वतः बोललेले आहेत. ज्यावेळी आमदार महेश शिंदेच्या मतदारसंघामध्ये शाखेच्या उद्घाटनाला त्यावेळी ते गेले त्यावेळी तिथे आमदार शिंदेसाहेब उपस्थित नव्हते. त्याचा खुलासा देखील त्यांनी शंभूराज देसाईंनी केलेला आहे. आणि सातारा जिल्ह्यातली शिवसेना सांभाळण्यासाठी वाढवण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शंभूराज देसाई हे सक्षम आहेत. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय त्याच्यामध्ये डोकवण्याचा मला अधिकार नाही, परंतु साताऱ्यामध्ये 100% भगवा म्हणजे भगवाच आहे. दोन दिवसांपूर्वी माझा विजन प्रोग्राम झाला होता आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे सुनेत्राताई याचा शपथविधी त्या संदर्भातला. त्यामध्ये तुम्ही असं म्हटलं, तुम्ही आणि संदेश शिरसाट असं म्हटलं होतं की शपथविधी झाला थोडा घाई झाली किंवा अशा पद्धतीने काही मतं तुम्ही मांडले गेलेली फडणवीसांनी असं म्हटलं की त्यावरती ते जे बोलणं आहे ते मला पर्सनली पडलेलं नाही आणि असं शिल्पनाचं बोलणं होतं. त्याबाबत माझं तुमच्याशी सामंत आणि शिरसाटाशी बोलणं झालेलं आहे. त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते? पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल सीएम म्हणून नितांत आदर आहे, परंतु मी असं कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही. तुम्ही काढून बघा रेकॉर्डवर. मी असं म्हटलेलं होतं की माननीय सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री म्हणून 100% अजितदादांचा वारसा सक्षमपणानं चालवतील याची मला पूर्ण खात्री आहे. पण त्या 2-4 दिवसामध्ये जनतेच्या मनामध्ये काय आहे हे मी सांगितलेलं होतं. माझं वैयक्तिक मत मांडताना मी सुनेत्राबाईंनी 100% अजितदादांचा वारसा पुढे नेतील हेच माझं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे मी कुठेही त्यांनी शपथ घेऊन घाई केलेली आहे असं कुठेही माझं स्टेटमेंट नाही. मी असं म्हटलं होतं की 3 दिवसानंतर जो शपथविधी झाला त्याच्यामध्ये सोशल मीडियावर असं म्हटलं जातंय की हा 3 दिवसात इतक्या लवकर का झाला, हे मी म्हटलं होतं. मी माझं वैयक्तिक मत मांडत असताना स्पष्ट हेच मांडलेलं आहे. तुम्ही काढून बघा की माननीय सुनेत्राबाईंनी अजितदादांचा वारसा अतिशय सक्षमपणानं पुढे घेऊन जातील याची मला पूर्ण खात्री आहे. हे माझं पहिलं स्टेटमेंट होतं. आणि त्याच्यानंतर मी असं म्हटलं होतं की सोशल मीडियावरनं आणि जनतेच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो दूर करणं आवश्यक आहे. मी कधी असं म्हटलेलं नाही की त्यांनी घाई करून शपथ घेतलेली आहे. प्रवेश म्हणजे जिवंत समाधी. बच्चू कडूंच्या प्रवेशाबद्दल सामनानं जर टीका केली नाही तर कसं चालेल? तर ते पण सामना पण आम्हाला मॅनेज झाला असं होईल ना. त्याच्यामुळं सामनाला सरकारमधल्या ॲडव्हर्टाईज चालतात, नगरविकासच्या ॲडव्हर्टाईज चालतात, मराठी विभागाच्या ॲडव्हर्टाईज चालतात, परंतु सामनामधनं आमच्यावरती टीका करतात. आणि त्यांनी जर टीका केली नाही तर कसं आहे, शेवटी ते सामना मुखपत्र आहे युबीटीचं, त्याच्यावरनं ते टीका करणारच. आणि हे टीका जी होते हे पोटसूळ आहे. हा बच्चू कडूंसारखा एक कष्टकऱ्यांचा नेता, सर्वसामान्यांचा नेता, जो पूर्वी वंदनीय बाळासाहेबांचाच विचार घेऊन शिवसेनेचा पुढे चाललेला होता, परंतु यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रहार संघटना काढावी लागली. आज वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेबच पुढे घेऊन जातात ही खात्री त्यांची पटली. दिव्यांगांना न्याय मिळू शकतो, शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, या भावनेतच बच्चू भाऊंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्याच्यामुळे काही लोकांना पोटदुखी आहे. शिवसेनेचे आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जातील आणि भाजप स्वबळावर निवडणुका लढू शकतील अशी सुद्धा उल्लेख केलेला आहे. हा, रोज सकाळी ते एक स्वप्नमय स्टोरी तुम्हाला सांगतात आणि तुम्हाला ती पटते. एसटी बँकेत गुणरत्न सदावर्तेंनी जवळपास 200 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेने केलेला आहे. त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मनसेने ते अभिनय जाधव. सदावर्ते साहेब हे एका संघटनेचे अध्यक्ष आहेत. कष्टकऱ्यासाठी त्यांचं एक वाक्य देखील आहे की कष्टकरी बांधव, कामगार भाऊ यांच्यासाठी ते अतिशय चांगलं काम करत असतात. त्यांच्या बँकेमध्ये काय झालं याची मला अजिबात माहिती नाही. मनसेनं काय मागणी केली हे देखील मला माहिती नाही. पण गुणरत्न सदावर्ते बँकेमध्ये अशा पद्धतीचं काय करतील याच्यावर माझा विश्वास नाही. सर, कालीचरण महाराज यांनी गजब वक्तव्य केलेलं आहे की लव जिहादच्या केसेस हँडल करताना मी सांगतो अशी केस जर आली तर गावरान डोकराचा दात जवळ ठेवावा आणि जर अशी केस आली तर असं कोण बोललं? कालीचरण महाराज तो दात पाण्यात टाकावा म्हणजे त्या समोरील मुलीच्या अंगावर. आता ज्यांना अनुभव आलाय ते करतील. पण कालीचरण महाराज यांनी अनेक वेळा अशा पद्धतीच्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि त्या ब्रेकिंग झालेल्या आहेत.
त्यांनी असं देखील एक वक्तव्य केलेलं होतं म्हणजे शेगावच्या गजानन महाराजांसंदर्भात की गजानन महाराजांनी 150 वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती की मुसलमानांमुळे सर्व जगाच्या डोक्याला त्रास होणार आणि ते खरं होतंय. जग सध्या संतापलेलं आहे, सर्व जग नाही, मला असं वाटतं की कालीचरण महाराज असू देत किंवा उदय सामंत असू देत, अशा पद्धतीने गजानन महाराजांनी म्हटलं असेल, कुठच्या स्वामींनी म्हटलं असेल, ते रेफरन्स देऊन पुराणाशी सिद्ध केलं पाहिजे. सिंपल गोष्ट आहे. सगळ्यांना नागरिक म्हणून हा नियम सारखा आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपण स्टेटमेंट करतो की गजानन महाराज असं म्हणाले आहेत किंवा अन्य कोण असं म्हणालेले आहे, तर गजानन महाराजांनी असं म्हटलेलं आहे याचा पुरावा द्यावा, तो सिद्ध करावा, तो जनतेला पटेल. अशोक महाराज प्रकरणी आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रुपाली चाकणकर आणि बहीण त्यांची प्रतिमा चाकणकर यांना देखील ईडीने समन्स बजावलेले आहे आणि याचा आठवडा ज्या काही कायदेशीर कार्यवाही आहेत त्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये कोणाला नोटीस गेलेली आहे, कोणाला नोटीस नाही गेलेली आहे, याचा आमचा सुतमात्रही संबंध नाही. खराची प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे या भूमिकेशी शिवसेना ठाम आहे. तर युगेंद्र पवार असं म्हणतात की दादांची राष्ट्रवादी 2029 पर्यंत विलीन होईल. कुठे शरद पवारांच्या राष्ट्रवादी. हे बघा, हा खरं तर मी काल देखील सांगितलं भविया, sorry, श- भविया. हा? भवियामध्ये हा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांचा पक्ष आहे आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा पक्ष आहे, परंतु ते आज हयात नाहीत. ते आता सुनेत्रा वहिनी त्याच्या अध्यक्ष आहे. कुणी कुठच्या विकास आघाडीमध्ये जावं, महायुतीमध्ये जावं, हा प्रत्येकाच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणानं त्या महायुतीमध्ये काम करतायत. त्यांनी देखील अल्प कालावधीमध्येच प्रशासनावर कशी पकड बसते हे देखील महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे पॉलिटिकल वाक्य आहे. बघू 2029ला. तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा एक अहवाल आलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलं की रोजगार संधीचा लाभ घेण्याची मनोवृत्ती महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अत्यंत कमी आहे. म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची ॲलर्जी असून वर्षाकाठी जवळपास 1 ते 1.25 लाख कोटी हे परप्रांतात जातात असं त्या अहवालात त्यांनी म्हटलेलं आहे. असं कोण म्हणतंय? सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा अहवाल. नाही, मला तो ते अहवाल वाचावा लागेल. त्याच्यामध्ये काय महाराष्ट्राबद्दल म्हटले ते बघावं लागेल आणि याच्यावर सगळ्यात चांगलं मी तुम्हाला पुराव्यानिशी देऊ शकतो की महाराष्ट्र एम्प्लॉयमेंटमध्ये किती पुढे आहे, किती स्वयंरोजगार आहेत, किती MSME आहेत. आणि पहिली गोष्ट, सर्वेच्या अगोदर मी सांगतो की देशातल्या सगळ्यात जास्त MSMEs या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यामुळं कदाचित गैरसमजानं त्यांचा सर्वे झालेला असावा, परंतु ते मी वाचेन आणि ते वाचल्यानंतरच बोलणं उचित ठरेल. त्यांचं असं म्हणजे की रोजगारामध्ये तरुणाई इतकी कमी पडते म्हणजे ते काम करायला मराठीत. म्हणून मी काय सांगितलं की ते कुठच्या अर्थानं त्यांनी म्हटलंय. आता कसं तुम्ही प्रश्न विचारताना अगोदर काय आणि पाठी काय हे काय सांगत नाही. त्याच्यामुळे ते पूर्ण वाचावं लागेल आणि वाचल्यानंतरच मी तुम्हाला सांगतो की त्या पुस्तकात नक्की काय आहे. शिंदेवानी असे एक स्टेटमेंट कोणी? केलं की रिक्षाचं लायसन्स देताना कोणी? हा. की रिक्षाचं लायसन्स देताना तपासलं जातं की तोडकं मोडकं मराठी येतं की नाही. मग अशा वेळेला अशा गरीब माणसांवरती सक्ती का? मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेचं जतन संवर्धन करणं ही माझी जबाबदारी आहे आणि याचाच एक भाग म्हणून परिवहन विभाग जर एक पाऊल पुढे टाकत असेल, मी अनेक वेळा सांगितलं, ही सक्ती नाही, ही भावना आहे. जर आता आमच्या रत्नागिरीचे जिल्हाधिकारी हे मनोज जिंदल आहे, पण ते मराठी बोलतात ना. जसं जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा अन्य लोक परराज्यामध्ये येऊन महाराष्ट्राची नाळ भक्कम असल्यासारखं वागतात, मराठी शिकतात, मराठीचे पेपर देतात. हीच भावना परिवहन मंत्र्यांची आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं मराठी बोललं पाहिजे. ही सक्ती नाही, ही भावना आहे. आणि मला असं वाटतं की याचं राजकीय भांडवल केलं जातंय, पण जे अमराठी लोक आहेत, परप्रांतीय जे आहेत, ते उलट मराठी भाषा शिकायला उत्सुक आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही देखील मराठी भाषे थ्रू एक ॲप तयार करणार आहोत. धन्यवाद. जास्त एक प्रश्न आलाय. संजय शिरसाटांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक पक्ष हा आपल्या पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणजे विशेषतः भाजपला तो अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा, पण 2029 मध्ये भाजप स्वबळावर जाईल आणि इतर टीका करून काही होणार नाही. तर आपण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे किंवा तो केला जाईल. यावर तुमचं स्टेटमेंट? नाही, काय चुकीचं आहे? आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो. वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातो. शेवटी आम्ही पक्ष वाढण्याची जी काय प्रक्रिया आहे ती आम्ही करतो. आम्ही त्याच्यामध्ये काही लोकांना पक्षामध्ये घेतो. भाजप जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, काँग्रेस जर पक्ष वाढण्याचा प्रयत्न करत असेल, यशस्वी होणार नाहीत ते, पण काँग्रेस जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनेत्रावेनी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतील,
पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, युबीटी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपण कसं काय रोखू शकतो? प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मग मित्र पक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी, ज्याची कुवत आहे, जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, जो पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे, पक्षाची भूमिका घेऊन जाणार आहे आणि पक्षाची भूमिका ज्यांना पटेल ते त्या पक्षामध्ये येतात आणि पक्ष वाढवतात. त्याच्यामुळे संजय शिरसाट जे पक्ष वाढवण्याच्या बाबतीमध्ये बोललेत, तसं प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. 2021 बीजेपी स्वबळावर जाईल तर नाही, हे त्यांना कुठून कळले मला माहित नाही, पण त्यांनी पक्षाच्या बाबतीत जे सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. सध्या हायवेच्या कामामुळे संदेशामध्ये जवळपास 2 तास वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते. त्या संदर्भात काही सूचना तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर 5व्या मिनिटाला मी त्याची बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, सगळे अधिकारी त्याच्यामध्ये आहेत. तात्काळ याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना मी देणार आहे. पण आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. काल मी टुरिझमच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्याचा जो आढावा घेतला, त्याच्यामध्ये आजपर्यंत पुण्याचं, मुंबईचं पब्लिक हे दापोलीमध्ये येत होतं. आजची परिस्थिती अशी आहे की रत्नागिरी शहरामध्ये किंवा रत्नागिरी तालुक्यामध्ये जेवढे हॉटेल्स आहेत हे ओव्हरपॅक झालेली आहे. याचा अर्थ रत्नागिरी देखील आता हे डेस्टिनेशन टुरिझमचं बनलेलं आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. सलग 3 दिवस सुट्या असल्यामुळे सगळा पर्यटक हा कोकणात उतरलेला आहे. आंब्याचा सीझन आहे. ठीक आहे, त्यांची थोडीफार गैरसोय होते, हे मला मान्य आहे. पालकमंत्री म्हणून आज मी बैठकीचं आयोजन केलं.